नमस्कार पब्लिक, कसे काय मस्त ना. मी एकदम 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 मस्त. मला तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे. आय होप तुम्हाला ती गंमत बघून मजा येईल, म्हणजे गोड वाटेल, कारण की ती गोड गंमत आहे. चला मी दाखवते तुम्हाला. आमच्याकडे आता सध्या लिटिल कृष्णा आणि चुरमुरे टाईम सुरू आहे. सो त्याच्यासोबत मलाही ते बघावं लागतं. मीही तो टाईम एन्जॉय करते आणि तो रिलॅक्स आहे, त्याच्यामुळे बरं वाटतं. सो माझ्या मते ही आयडिया बरी आहे. जर तुम्हाला थोड्या वेळासाठी शांती हवी असेल तर, अँड इट्स ओके समटाईम्स, लाईक एक अर्धा तासासाठी तुम्ही जर बाळाला टी व्ही दाखवताय तर इट्स नॉट रॉंग. त्यांनाही ते कळलं पाहिजे, पण तुम्ही टी व्हीवर काय दाखवताय तेही इम्पॉर्टंट आहे. सो मी जनरली त्याला लिटिल कृष्णा किंवा आपले जे सनातनी शोज असतात, कार्टून्स आहेत, तेच त्याला मी दाखवते. किंवा ज्या कार्टून्समध्ये त्यांना गुड हॅबिट शिकवले जातात तसंच मी त्याला दाखवते आणि तो एन्जॉय करतो. सो तुम्ही ही ट्रिक ट्राय करून बघा. खूप कामी पडते. जी न्यू मॉम्स आहेत आणि ज्यांची मुलं आता चालायला लागली आहेत, ते खूप दमवतात. तुम्ही ही आयडिया नक्की करू शकता. आणि बेसिकली जेवढं मी पाहिलं आहे ना, ह्या मुलांना चुरमुरे हे प्रचंड आवडतात. सो तुम्ही त्यांना ते देऊ शकता. ते हेल्दी आहेत आणि ते खाताना ते जरा शांत होतात. सो गिव अ ट्राय आणि मला नक्की कमेंट करून सांगा की ही आयडिया तुम्हाला कशी वाटते. आज आहे आषाढी एकादशी. माझा उपवास असतो आणि त्यानिमित्त घरामध्ये आईने तुळशीचा हार बनवला आहे. कारण आमच्याकडे विठ्ठलाचा एक फोटो आहे आणि स्वामींची एक मूर्ती आहे. त्या दोन्ही ना आम्ही म्हणजे आईने तुळशीचा हार बनवला आहे. सो तुम्हाला मी दाखवते की आईने हार कसा बनवला आहे. आणि त्याच्या निमित्त आज मी इथे एक मंदिर आहे जे लग्न होऊन मी आज तर बघितलेलं नाही आहे. आय गेस ते विठ्ठलाचंच आहे. त्याच्यामुळे आज आपण आषाढी एकादशीच्या निमित्त तिकडे जाणार आहोत. तुम्हालाही मी ते मंदिर दाखवते. तुम्हालाही ते मंदिर आवडेल, कारण सगळ्यांच्या तोंडून मी ऐकलं आहे खूप शांत आणि असं सुंदर मंदिर आहे ते. सो आपण बघूया ते मंदिर कसं तुम्हाला वाटतं आणि किती छान आहे ते. सो आता बघा आईने जो हार बनवला आहे तो कसा बनवला आहे. हा हार आईने विठ्ठलाचा फोटोला बनवला आहे आणि हा घरच्या घरातच आपली जी तुळस आहे मागे त्याच्यापासूनच बनवलेला आहे. आणि हा एक हार आहे छोटावाला जो आईने स्वामींच्या मूर्तीला बनवलेला आहे. सो अशा प्रकारे आपल्या घरात आज असे 2 हार तुळशीचे बनलेले आहेत. कसं आहे की आपल्या ह्या घराची जी पद्धत आहे, म्हणजे दुर्गेशी आजी आणि आजोबा हे दोघंही वारकरी संप्रदायापासून जोडलेले आहेत. मला फारसं नाही माहिती, पण माझे सासरे आजी सासरे ह्यांनी माळ घेतली होती तुळशीची आणि ते वारी करायचे. सो त्याच्यामुळे आम्ही ह्या कल्चरपासून खूप जवळून जोडलेले आहोत. काही कारणांमुळे बाबांना ते कंटिन्यू करायला जमलेलं नाही, पण एकादशी असली की आपल्या घरात हा विठ्ठलाला तुळशीचा हार आम्ही अर्पण करतो आणि आमच्या परीने ही छोटीशी सेवा आम्ही विठ्ठलाची करतो. आणि आज ती जी तुळशीची माळ आहे ती आपल्या घरात आहे आणि त्याचीसुद्धा आपल्याकडे पूजा केली जाते. सो अशा प्रकारे आमचाही संबंध वारीशी हा येतो. पण काही इश्यूजमुळे किंवा त्या गोष्टी पॉसिबल न झाल्यामुळे बाबांनी ती गोष्ट कंटिन्यू नाही केली आहे. पण आम्हाला आनंद आहे की आम्ही पण वारी ह्या परंपरेचाच एक मोठा भाग आहोत. सो आय होप जी लोक वारीला जातात आणि माझा व्हिडिओ बघतात मला नक्की कमेंट करून सांगा की काय फील
आठवतो किंवा कसं वाटतं त्या वारीत गेल्यावर मला नक्की कमेंट करून सांग. म्हणजे उपवासाचं माझं खाऊन झालेलं आहे. दुपारचे आता 5 वाजायला आले आहेत. सो आता मी तुम्हाला त्या मंदिरात घेऊन जाते. मंदिर अगदी बाजूलाच आहे, त्याच्यामुळे मी काही चेंज केलेलं नाही आहे. नॉर्मल ज्या कपड्यात असते त्याच कपड्यात मी आहे. सो लेट्स गो. येते इजा मावशी त्या मंदिराकडे, कारण की त्या मंदिराकडे जायचा रस्ता हा मावशीच्या घराकडनं आहे. हे मावशी तुम्ही हिला भेटल्याच आहात आणि हे तिचं खूप क्यूटचं घर आहे. सो चल मावशी. सो मावशीच्या घराकडनंच हा रस्ता जातो आणि तुम्ही बघू शकता म्हणजे हे मंदिर किती असं आतमध्ये आहे, शांत आहे. कोणाला फारसं असं माहिती पडेल असं पटकन नाही आहे. सो आपण जाऊया. होय होय. काल हां मला हे सांगते की हे मंदिराची खासियत हे आहे की इथे साक्षात पांडुरंग स्वतः आलेले आहेत आणि त्यांनी इथे सेवा केली आहे आणि ते इथे जाऊन उभे राहिले आणि मग ते मंदिर बांधलेलं आहे. सो नाही हो. तुम्ही बघू शकता की आपण इथे मंदिरात आले आहात आणि इथे कोणच नाही आहे. सो तुम्ही शांतपणे इथे पूजा करू शकता आणि तुमची मनोकामना विठ्ठलाला सांगू शकता. सो आय होप तुम्हाला ही आषाढी एकादशीच्या निमित्त विठ्ठलाचं खूप शांत दर्शन तुम्हाला मी देते आहे. सो आय होप तुम्हाला ते आवडलं असेल. खूप सुंदर आहेत मूर्त्या. म्हणजे हे कोण होते त्यांच्यामुळे मंदिर बांधलंय. अच्छा. नाव काय? ज्या मावशीने हा प्रसाद दिलाय मंदिरातला. सो आपण आता घरात सगळ्यांसाठी हा घेऊन जाऊया. अच्छा. सो तुम्हाला ह्या एकमुखी दत्ताचं सुद्धा दर्शन मिळतं आहे. अच्छा. एकदम घडलाय गो बाबा. होय होय.
घट्ट लावून या. होय होय होय. हे बघ पूर्ण झालं बाबांची समाधी. यांच्यासाठी पांडुरंग दिले. ओके, सो हे ते नाव आहे की तुम्हाला श्री पूर्णदास उसपकर समाधी मंदिर ह्यांच्यासाठी साक्षात पांडुरंग इथे आले होते. ते बाबांचे फोटो होते. हे आहेत ते. सो इथे मारुती आणि गरुड पण आहेत आणि हे तुळशी वृंदावन आहे जे विठ्ठलाच्या प्रत्येक देवळात असतं. आणि इथे बाहेर सुद्धा एक लिंग आहे. ते इथे थोडंफार काळोख असल्यामुळे नीट तुम्हाला दाखवता येत नाही आहे, पण तुम्ही बघा. आणि हा आहे स्तंभ जो मंदिरात असतो. हा आणि हे जे तुम्हाला घर दिसतंय, माझ्या मते हे त्यांच्या पूर्वजांचं घर आहे जे आजही त्या मंदिराची सेवा करतात. मला नक्की ठाऊक नाही आहे, पण मला असं वाटतं. प्रकारे माझं दर्शन झालेलं आहे. म्हणजे खरं तर माझ्यासारखी भाग्यवान मीच, कारण पहिली गोष्ट लग्न झालं तेव्हापासून मला माहिती नाही की इथे विठ्ठलाचं इतकं सुंदर सुरेख आणि शांत मंदिर आहे. आणि त्यात इथे साक्षात एका बाबांचं, म्हणजे ज्यांच्यामुळे साक्षात पांडुरंग ज्या जमिनीवर येऊन बसले, थांबले, त्या बाबांचं इथे एक श्रद्धास्थान आहे आणि त्यांची समाधी आहे. याच्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. आता जेव्हा मी इथे आले तेव्हा मला कळलं. सो आय गेस मला एक होप मिळाला आहे की चला कधी मनशांती हवी असेल तर मी इथे येऊन शांतपणे देवाचं दर्शन घेऊ शकते. आणि मुळात मला जिथे गर्दी असेल तिथे माझ्याकडनं कधीच पूजा होत नाही. मला शांतता लागते पूजा करायला. मी असं जोरात देवाचं किंवा आरत्या वगैरे मला त्या गोष्टीत कॉन्सन्ट्रेटली करायला मिळत नाही किंवा मला जमत नाही, माझं मन मानत नाही. पण असे काही मंदिरं असतात जे अगदी असे आतवर आणि फार लोकांना माहिती नाही आहे, जास्त लोक तिथे जात नाही. अशा मंदिरात माझं मन खरंच रमतं. आणि बघा ना, आजच्या दिवशी तुम्ही कुठच्याही विठ्ठलाच्या मंदिरात जा, तुम्हाला इतकं सहजासहजी दर्शन मिळणं खूप अशक्य आहे. आणि त्यात मला अशा ठिकाणी येऊन दर्शन मिळालं जिथे साक्षात पांडुरंग येऊन बसले. सो खरंच माझ्यासारखी भाग्यवान मीच. आणि मला असं वाटतं आहे की माझा आषाढी एकादशीचा उपवास हा खरंच सार्थकी लागला. आणि चला मग बघू आता पुढे अजून काय काय घडतंय.